नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? मराठी माणसांच्या बाबतीत एक गोष्ट नेहमी अगदी कुचकेपणाने बोलली जाते की हे लोक एकमेकांना साथ देत नाहीत, एकमेकांची मदत करत नाहीत। आमच्या बाबतीत असं नाही आहे। अमोल कराडकर आणि सुनंदन लेलेच्या बाबतीत असं नाही आहे। आम्ही एकमेकांच्या पाठीमागं नाही लागत, आम्ही एकमेकांच्या पाठीशी उभं राहतोय। कारण आज सुनंदन लेलेचं यूट्यूब चॅनल, फेसबुक पेज आणि त्याचबरोबर स्पोर्ट्स कट्टाचं यूट्यूब चॅनल, फेसबुक पेज ह्याच्यावरती आज काय तुम्ही टेक्निकल भाषेत काय म्हणता त्याला? साध्या मराठीत क्रॉसओव्हर एपिसोड। अरे हा प्रकार असा झालेला आठवतोय आपल्याला कधी? मराठीमध्ये मला वाटत नाही लेल्यांनी जसे मराठीत वेगवेगळे ट्रेंड सेट केलेत तसे आता लेले आणि स्पोर्ट्स कट्टा मिळून एक मराठीत अभिनव उपक्रम हाती घेतलेला आहे असं म्हणू शकतो आपण। कारण आज कर्मधर्म संयोगाने पुण्याचे लेले आणि ठाण्याचे अमोल कराडकर राजकोटमध्ये आहे। हो, तिसरा कसोटी सामना कव्हर करायला आम्ही दोघंही राजकोटमध्ये आलेलो आहोत आणि आज तिसऱ्या कसोटी सामन्याचा प्रिव्ह्यू हा आम्ही राजकोटच्या स्टेडियममधून तुम्हाला सादर करतोय। त्यामुळे कृपया कुठेही जाऊ नका। सुनंदन लेलेचं स्पोर्ट्स आणि स्पोर्ट्स कट्टाचं फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल, इंस्टाग्राम चॅनल सगळं सबस्क्राईब करा आणि या एपिसोडचा आनंदसुद्धा घ्या। आणि अर्थातच तुम्ही जेव्हा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करता त्यावेळेला आपल्यातला संवाद चालू राहतो। कारण तुम्ही क्रिकेटवरची मतं दोन्ही प्लॅटफॉर्मवरती जोरदार पद्धतीने मांडतात। मित्रा, मालिकेत एक बरोबरी आणि तिसरा कसोटी सामना याच्यापेक्षा चांगलं समीकरण असू शकत नाही तिसऱ्या कसोटी सामन्यात। येस, आणि अगदी तुम्ही पुणेकर जसं दुग्ध शर्करा योग वगैरे म्हणतात ना, तसं काय काय वाटून ठेवलं आपल्या पुढ्यात। म्हणजे पुन्हा एका गुजरातमधल्या स्टेडियमचं नाव बदललं जातं वगैरे, त्यात नको जायला आपण। पण अश्विनचे 500 होऊ शकतात, बेन स्टोक्स 100वा कसोटी सामना खेळणारच आहे। नंतर जेम्स अँडरसनला 5 विकेट्स पाहिजेत 700 टेस्ट विकेट्स करायला। भारताचे कदाचित 2 टेस्ट डेब्यूज होऊ शकतात। म्हणजे अजून काय हवं नाही का क्रिकेट फॅनला? पुणेरी आपण तसे पुणेरी आहोत, त्यामुळे भरगच्च थाळी भरून ठेवलेली आहे की ज्याच्यामध्ये 3 कोशिंबिरी, 2 साईड डिश, 2 स्वीट, सगळं असं मस्तपैकी भरून ठेवलेलं आहे। त्यामुळे मजा येणार आहे। कारण सौराष्ट्राचं आत्ता जे आपण हवा बघतोय, लख म्हणजे सूर्यप्रकाश काय असतो हे कळतंय। इथं मॅचेस ऑनेस्टली सांगतो, या ग्राउंडवरती मी मॅच कव्हर केलेली नाही आहे। मी भारतातल्या वन डे मॅचेस एवढ्या कव्हर करत नाही। टेस्ट मॅच जी झालेली होती ती मी कव्हर केलेली नव्हती, पण अमोल कराडकरनी मात्र इथं सामने कव्हर केलेले आहेत। त्यामुळे माझी अक्कल पाजवण्यापेक्षा त्याच्या अनुभवाचा आपण आज फायदा घेऊ। अमोल, या विकेटबद्दल काय सांगशील? सुनंदन 2 टेस्ट मॅचेस झाल्या त्याच्या आधी, त्यातली 1 टेस्ट मॅच कव्हर केली होती। 1 डझनभर रणजी ट्रॉफी मॅचेस मी इथे नक्की बघितले आहेत। आणि ही या पिचची खासियत अशी आहे ना की ती आहे खरं तर जे सौराष्ट्राला आपण जुन्या आपल्या रेसकोर्स ग्राउंडपासून म्हणतो की तो हायवे असतो, तर ती हायवेही असते, ती फेअर बाउन्सवाला पिच असतं। पण या क्युरेटर्सचा हातखंड आहे। जर तुम्हाला भिंगरी द्यायची असेल तर ती कशी द्यायची त्यांना नीट कळतं। भारताने आत्तापर्यंत 3 प्रॅक्टिस सेशन्स केले, त्यातलं पहिलं क्लोज्ड डोअर होतं, कोणालाच अलाउड नव्हतं मीडियामधल्या, रादर ऑफिशियल ब्रॉडकास्टरला देखील अलाउड नव्हतं। आई शपथ! म्हणजे तेव्हा जेवढी रवींद्र जाडेजाची फिटनेस टेस्ट महत्त्वाची होती तेवढंच अजून काही खेळ खेळले गेलेत का खेळपट्टीशी हे आपल्याला माहिती नाही। पण इथे आत्ता तरी असं वाटतंय की फार काही वेगळं चित्र नाही आहे जे पिच दिसतंय इतर मॅचेसपेक्षा। त्यामुळे मला वाटत नाही स्लो टर्नर असेल, पण थोडासा जास्त, म्हणजे जिथे जो प्रॉब्लेम पहिल्या 2 मॅचेसमध्ये आला की जाडेजाचा बॉल पोचत नाही म्हणजे एवढा स्लो टर्नर कसा काय तयार झाला बुवा, तर तसं व्हायची शक्यता मला कमी वाटते। पहिल्या 2 दिवसाचा आता विकेटकडे थोडासा काय म्हणतात त्याला नजर टाकलेली आहे, त्यामुळे थोडासा अंदाज बांधता येतोय। पत्रकार परिषदेमध्ये रवींद्र जडेजा सुद्धा आलेला होता। विकेट टणक आहे हे नक्की, कारण इथे विकेटवरती पाणी मारलं आणि रोलिंग केलं की हवेमुळे त्याच्यातली काय म्हणतात त्याला आर्द्रता ही उडून जाते आणि विकेट टणक होत जातं। या टणक विकेटची गंमत कशी असते की पहिले 2 दिवस इथं बॅटिंग करायला मजा येते, बॉल मस्त बॅटीवर येतो आणि नंतर जेव्हा कधी त्या विकेटमधली चिप निघते किंवा माती मोकळी होते तेव्हा अमोल म्हणला तसा हळू बॉल वळणार नाही, तो गपकन वळेल। फक्त अमोल, मला एक शंका येते याच्या बाबतीत। मला जुनी गोष्ट आठवते, कर्नाटक विरुद्ध महाराष्ट्र मॅच होती। पुण्याचं विकेट, नेहरू स्टेडियमचं विकेट त्याला बॅटिंग करता सर्वोत्तम समजलं जायचं। तिथे श्रीनाथनी
महाराष्ट्राच्या संघाची दाणादाण उडवलेली होती आणि त्यावेळेला तो म्हणला होता मलाही विकेट आवडतो फास्ट बॉलर म्हणून, कारण बॉलला मस्त बाउन्स आहे, कॅरी आहे. या विकेटवरती मार्क वूडही खेळणार आहे आणि तरुण एकदम नवखा तरुण खेळाडू जिमी अँडरसनही खेळणार आहे. त्यामुळे या दोघांचाही परिणाम हा काहीतरी होऊ शकेल. येस, आणि मला असं एकीकडे पिच आणि दुसरीकडे एकंदर बॉलिंग कॉम्बिनेशन हे पाहून इंग्लंडनी पहिल्यांदा 2 पेसर्स खेळवायचं ठरवलं आहे या सिरीजमध्ये. त्यांनी 11 जाहीर केले आणि तू जसं म्हणलास त्याप्रमाणे मार्क वूड माझ्या मते भारताची मिडल ऑर्डर आहे ना, म्हणजे आत्ता आपण असं धरून चालू की सरफराजला सुद्धा डेब्यू मिळणार, रजत पाटीदारला 1 मॅच, के.एस. भरत खेळला तर जेमतेम 10 मॅचेस सुद्धा नाही आहेत. जर ध्रुव जुरेल खेळला विकेट किपर म्हणून त्याच्या जागी तर परत डेब्यू, आणि तो खेळायची शक्यता वाटते. आणि इथे याच्यामध्ये रवींद्र जाडेजा 6 नंबरवर, या सगळ्यांना जेन्युइन पेसवर अडकण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे कंडिशन्स बरोबरच जेन्युइन विकेट टेकिंग ऑप्शन कोण चांगला आहे, तिसरा स्पिनर बशीर का मार्क वूड, हा विचार करून माझ्या मते इंग्लंडनी मार्क वूडला खेळवायचं ठरवलं आहे. पण भारताच्या बाबतीत तुझा काय सेन्स आहे, नक्की काय काय होणार आहे? मला तरी असं वाटतंय की जुरेल खेळायची शक्यता अजिबात नाकारता येत नाही. सरफराजला त्याचा हार्ड अर्न ज्याला म्हणता येईल तसा कसोटी पदार्पणाचा क्षण त्याला अनुभवता येईल. आणि हे जे तू म्हणतोयस ना की मिडल ऑर्डर जी आहे ती आपला कॅप्टन जर का सोडला, शुभमन गिल हा नंतरचा अनुभवी बॅट्समन त्या ह्याच्यातला, आणि त्याच्याबरोबर मग यशस्वी जयस्वाल त्या मानाने कमी कसोटी सामने खेळलेला आहे, पतिदारचा 1 सामना झालेला आहे, सरफराजचा डेब्यू असेल, या सगळ्याचा जर का विचार केला तर ही दुधारी तलवार वाटते मला. चालली तर फार मजा येणार आहे, कारण विकेट असं असणार आहे. परत एक गोष्ट राहणारच की शोलेचं कॉईन आणायला लागणार. बरोबर, आणि त्यामुळेच हे जे आता तू सगळे मुद्दे मांडलेस, भारताच्या दृष्टीने असा नौखा आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी नौखा जो बॅटिंग लाईनअप विशेषतः मिडल ऑर्डर आहे, त्यामुळे याच्यावरून जर पहिली बॅटिंग आली तर तुमचं जास्त फावू शकतं. येस, एकदा बॅटिंग करायची, मोठी बॅटिंग करायची अशी थिअरी आहे. प्रॅक्टिकल ते कितपत जमतंय माहिती नाही आपल्याला, पण एक गंमत सांगतो. आता सरफराजने धावांचा पाऊस पाडला हे आपल्याला माहिती आहे. शेवटचा सरफराज जेव्हा राजकोटमध्ये खेळला तेव्हा जिथे मी पूर्ण वेळ काम करतो, द हिंदू आणि स्पोर्ट्स स्टार, त्याच्यासाठी हिंदीतून आणि स्पोर्ट्स कट्टासाठी मराठीतून गप्पा मी इराणी कप सामन्यात जेव्हा सरफराजने 150 केले होते, ते ज्याला सवय तेव्हा गप्पा मारल्या होत्या. त्यामुळे त्याही कदाचित सगळ्या लिस्नर्सना आणि व्ह्युअर्सना परत एकदा जाऊन बघता किंवा ऐकता येऊ शकतील. आणि शेवटची टेस्ट मॅच जी राजकोटमध्ये झाली होती तेव्हा 2 मुंबईकरांचा डेब्यू झाला होता. तुम्हाला आठवतात कवलेले? नाही, मला नाही आठवत. तू आपल्या प्रेक्षकांना आठवू शकतो प्लीज. हा, तुम्ही पण सांगा तुमचा अंदाज काय. आता अमोल सांगतोय म्हणून तुम्ही सांगू नका, पण ठीक आहे, आपण सांगायला नको. एक गुगली टाकून बघू. गेल्या कसोटी सामन्यामध्ये राजकोटमध्ये झालेल्या 2018मध्ये 2 मुंबईकरांचा डेब्यू झाला होता. ते कोण, याची उत्तरही तुम्ही स्पोर्ट्स कट्टा आणि सुनंदन लेलेच्या यूट्यूब, फेसबुक या सगळ्या चॅनलवरती जरूर पाठवा आणि त्याचं कौतुकही केलं जाईल, कारण तुम्ही दर्दी क्रिकेट रसिक आहात म्हणून आम्हाला त्याचा मोल आहे. आपण बॉलिंगच्या मुद्द्याकडे येऊया. बॅटिंगबद्दल आपण थोडंसं बोललो की या विकेटवरती आता हा सुद्धा कॉल घ्यायला लागणार आहे की अश्विन तर खेळणार, जडेजा तर खेळणार, कुलदीपला बाहेर काढणं खूप कठीण आहे, त्यामुळे अक्षरवर कदाचित गदा येईल. येस, असं वाटू शकतंय, कारण काय शेवटची 2 ट्रेनिंग सेशन्स, म्हणजे ट्रेनिंग सेशनवरून इंटरप्रिट करणं किती रिस्की आपल्याला माहिती आहे. खूप अंदाज लावणं आणि प्रेडिक्ट करणं खूप कठीण आहे. पण भारताच्या नेट्समध्ये अक्षर पटेलनी खूप कमी गोलंदाजी केली, कुलदीप यादवनी भरपूर गोलंदाजी केली, वॉशिंग्टन सुंदरनी भरपूर गोलंदाजी केली. मॅचच्या 2 दिवस आधी गोलंदाजी खूप केली, आदल्या दिवशी म्हणजे आज आपण बोलतोय तेव्हा फलंदाजी भरपूर केली. म्हणजे भारताला हा मोठा एक रिमोट ऑप्शन आहे की एक ॲडिशनल स्पिन बॉलिंग ऑलराऊंडर खेळवायचा का, वॉशिंग्टन सुंदर किंवा अक्षर पटेल, का तर सगळे नौखे प्लेयर्स होत आहेत म्हणून. पण ते वाटत नाही आत्ता होईल असं. बॉलिंगच्या बाबतीत तू म्हणलास तसं कुलदीप माझ्या मते तिसरा स्पिनर हे डन डील आहे. आणि परत तेच की अक्षरपेक्षा कुलदीपची बॅटिंग थोडी कमी आहे, पण जर तुम्हाला 9व्या नंबरवरही बॅटिंगचा ऑप्शन हवा असेल काय अर्थ नाही मग त्याला. राईट. आणि पाटा विकेटवर इम्पॅक्ट मी तर म्हणेन की कुलदीपचा ऑप्शन हा कधीही चांगला ठरू शकतो. राईट. बॉलिंग पेस बॉलर्स बुमराह, मुकेश, सिराज तिघही जण उपलब्ध आहेत. आकाशदीपला पहिल्यांदा पाचारण करण्यात आलं टेस्ट मॅचेससाठी. नाही, त्याला बोलवलेलं आहे, पण आता मला वाटतं
कसं असतं ड्रेसिंग रूममधलं वातावरण, खेळाडू कसे वावरतात, जेवायला खायला काय काय असतं हे बघायला बोलवलं. मला वाटतं मुकेशच्या जागी सिराज यायची शक्यता दाट वाटते. आणि अर्थातच बुमराचं जो बोलबाला आहे तो वाढत चालला आहे, कारण इवन बेन स्टोक्ससुद्धा ते बोलून दाखवलं त्यांनी. येस, आणि बुमराह आत्तापर्यंत भारताच्या ट्रेनिंग सेशनमध्ये एकदाही दिसलेला नाही आहे. म्हणजे तो स्वतःला राखून ठेवतोय, तो हातचा आपण राखून ठेवतो ना, हो हो, ते काय येईल कदाचित. त्यामुळे या सगळ्या गोष्टी या बघायला मजा येणार आहेत. जसं माइलस्टोन्स खूप आहेत, पण माइलस्टोनच्या बाबतीत अजून एक लहानसा मुद्दा आहे की भारताच्या पत्रकारांनी विचारण्यापर्यंत इंग्लिश पत्रकारांनी बेन स्टोक्सला 100 टेस्ट मॅचची वाच्यताही केली नाही रे. त्यांचं आधीच बोलून झालं होतं म्हणून. बरं, कारण इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया विशेषतः साऊथ आफ्रिका पण बऱ्याच अंशी आपण बघतो की जेव्हा ते भारतात येतात तेव्हा त्यांच्या घरच्या पत्रकारांसाठी एक वेगळी प्रेस कॉन्फरन्स होते. म्हणजे तुमचा एक मित्र होता ना भारताचा माजी कॅप्टन, तो त्याच्या भाषेतल्या पत्रकारांसाठी वेगळी प्रेस कॉन्फरन्स करायचा, तसं. त्यामुळे 100चं एकदम त्यांनी डाऊनप्ले केलं, दाखवलं असं की विशेष काही नाही वगैरे, ओके माइलस्टोन्स हे होतात वगैरे असं. परंतु बेन स्टोक्सच्या बाबतीत सुद्धा बोलण्यासारखं खूप आहे, कारण सुरुवातीच्या काळामध्ये वागणुकीतल्या अडचणींमुळे, प्रॉब्लेम्समुळे अँडी फ्लॉवरने अक्षरशः याला मायदेशात परत पाठवलेलं होतं. त्याच्यानंतर मानसिक आजार जे त्यांनी स्वतः कबूल केलेत, क्रिकेटमधनं विश्रांती घेतली, तो परत गेला. त्याचबरोबर 2 प्रसंग मी विसरू शकत नाही. भारतात जो T20 वर्ल्ड कप झाला होता त्याच्या अंतिम सामन्यामध्ये इंग्लंड संघाला 20-21 धावांचं पाठबळ होतं, आणि त्या मॅचमध्ये वेस्ट इंडिजच्या नवख्या बॅट्समननी ब्राथवेटनी बेन स्टोक्सच्या पहिल्या 4 बॉलवरती, शेवटच्या षटकाच्या, अंतिम सामन्यातल्या शेवटच्या षटकाच्या पहिल्या 4 चेंडूंवरती 4 उत्तुंग षटकार मारले आणि वेस्ट इंडिजनी वर्ल्ड कप जिंकलेला होता लागोपाठ. म्हणजे श्रीलंकेत जिंकला, पाठोपाठ भारतात जिंकला. जर का बेन स्टोक्स दिल खेळाडू असता तर आत्ता हरी क्रिकेटमधनं निवृत्ती घेऊन कुठंतरी बसला असता. तो कसदिल खेळाडू नाही, तो कष्टकरी खेळाडू आहे, तो दिलदार खेळाडू आहे आणि आक्रमकसुद्धा खेळाडू आहे. बोलायला नाही, खेळायला आक्रमक आहे. त्याच बेन स्टोक्सनी नंतर इंग्लंडला पहिल्यांदा 50 षटकांचा वर्ल्ड कप जिंकून देताना सिंहाची मोठी कामगिरी केली, सिंहाचा वाटा उचललेला होता. आणि आत्ताच्या घडीला सुद्धा इंग्लंड संघामध्ये जे काही बदल झाले त्याला तोच कारणीभूत आहे. हो, म्हणजे इंग्लंडच्या ड्रेसिंग रूममध्ये बॅसबॉल हा शब्द वापरायला मनाई आहे, तर तो खरं तर बेनबॉलही म्हणू शकतो आपण. एक्झॅक्टली, बरोबर. की तो अप्रोच जो आहे ना, तो जेवढा मकॉलमने बदलला आहे तेवढाच बेन स्टोक्सचा कॅप्टन म्हणून हातभार आहे. आणि त्याच्यामुळे त्याला आता जसं सुरेंद्रनाथ तू छान सांगितलंस की जसं त्यांनी स्वतः परिवर्तन घडून आणले, त्यामुळे तो आजकाल डाऊनप्ले करण्यात, म्हणजे भारतात आला की भारतातल्या खेळाडूंकडून शिकलाय तो. असं आहे की फार काही दाखवायचं नाही, सगळं कसं काहीच रुटीन आहे वगैरे. राहुल द्रविडला खूप चांगली सवय होती, पण बेन स्टोक्सनी दाखवून दिले वारंवार मोठ्या मॅचेसमध्ये तो काय करू शकतो. आणि त्याच्यामुळे मला अशी भीती वाटते की याहून चांगली ओकेजन त्याच्यासाठी नाही आहे स्वतःचं वर्चस्व पुन्हा एकदा प्रस्थापित करणं. आणि तिसरी मॅच, जसं तिसरा दिवस टेस्ट मॅचमध्ये बऱ्याच अंशी महत्त्वाचा ठरतो, तशी तिसरी मॅच 5 टेस्टच्या सिरीजमध्ये खूप महत्त्वाची आहे. 2 मॅचेस विभागल्या गेल्यात आत्तापर्यंत. त्याच्यामुळे बेन स्टोक्स काय करतो यावरून सिरीजचं भवितव्य काय होईल हे पण कदाचित ठरू शकेल. कारण हे विकेट असं आहे की जिथे इंग्लंडला चुकून पहिली बॅटिंग आली तर एक वेगळे आतषबाजी, फटक्यांची आतषबाजी बघायला मिळू शकते. त्यामुळे या सगळ्याची जी एक उत्सुकता असते, कसोटी सामन्याच्या आदल्या दिवशी या सगळ्या गोष्टीची जी उत्सुकता असते, त्याचमुळे आम्ही अक्षरशः वेड्यासारखे मैदानाकडे पळत सुटतो आणि त्याच्यात आम्हाला खूप आनंद मिळतो. त्यामुळे आज मौके पे चौका मारलेला आहे. हळद कुंकुनी सध्या आहे ना, हळदी कुंकूचे दिवस चालू आहेत, हे आपोआप घडले, याच्यामध्ये काही फिक्सिंग नाही आहे. त्यामुळे हळद कुंकू सुनंदन लेले आणि अमोल कराडकरकडनं आम्ही एवढीच तुम्हाला काय म्हणतात भेट देऊ शकतो की ही जी प्रिव्ह्यूची मजा आहे ही तुमच्यासमोर सादर करताना खूप आनंद झाला. तुम्ही तुमची मतं मांडा. बेन स्टोक्सबद्दल तुम्हाला काय वाटतं जरूर मत मांडा. बऱ्याचशा जणांनी भरतवरती खूप नाराजी व्यक्त केली होती की विकेट किपिंग बऱ्यापैकी चांगली करतो आहे पण बॅटिंगमध्ये काही करत नाही आहे, बास की आता त्याला.
तर माहीत नाही, कदाचित तुमचं बोलणं झालं असेल कदाचित सिलेक्टर बरोबर, तर ज्युरेलला संधी मिळू शकता. आणि तो सुद्धा त्याच्याबद्दल एक थोडक्यात काही सांगू शकशील, काय प्रकाश टाकू शकशील? साध्या मराठीत म्हणणं ना तर डोमेस्टिक क्रिकेट मध्ये सुद्धा अंडर रेटेड विकेट किपर्सपैकी एक आहे. आजकाल विकेट किपिंग स्किल्स ही दुय्यम झाली आहेत विकेट किपर्ससाठी. कारण काय, प्रत्येक खेळाडूला 2 डिपार्टमेंट्समध्ये कॉन्ट्रीब्यूट करावं लागतं आणि विकेट किपर 2च डिपार्टमेंटमध्ये कॉन्ट्रीब्यूट करू शकतात. त्याच्यामुळे तो जेवढा चांगला विकेट किपर आहे तेवढाच चांगला तो बॅटर आहे. दुर्दैवाने त्याच्या बॅटिंगची झलक तुमच्या आणि आमच्या सर्व आपण क्रिकेट प्रेमींनी मेनली IPLमध्ये बघितली आहे. पण त्यांनी रणजी ट्रॉफीमध्ये देखील उत्तर प्रदेशसाठी वारंवार दाखवून दिले तो काय करू शकतो. आणि त्यामुळे परत तेच की जेवढी सरफराज खानची हवा आहे तेवढी कदाचित ध्रुव जुरेलची होणार नाही. पण आत्ता तरी असं संकेत मिळत आहेत की ध्रुव जुरेल उद्यापासून 5 दिवस नक्की ट्रेंड करू शकेल. क्या बात आहे, क्या बात आहे. त्यामुळे उत्सुकता वाढून काय म्हणतात त्याला, वाढलेली आहे प्रचंड प्रमाणात. हे सगळे माइलस्टोन्स होणार आहेत. सुंदर मैदानावरती तिसरा कसोटी सामना रंगणार आहे. या मैदानाचं नामकरणसुद्धा होणार आहे. त्यामुळे या सगळ्याची बित्तम बातमी आम्ही तुम्हाला देणारच आहोत. तुमची मतं जरूर मांडा. त्याच्याकरता स्पोर्ट्स कट्टा आणि सुनंदन लेलेच्या यूट्यूब चॅनल, फेसबुक पेज, इंस्टाग्राम चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. येस, तर तुर्तास आम्ही थांबतो. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. बाय बाय.